नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवणकर. आपल्या मराठी कॅम्प या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाची बातमी म्हणजे MSF मध्ये मोठी भरती त्या ठिकाणी निघालेली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवारांची कमेंट बॉक्समध्ये वारंवार विचारणा होत होती की आम्हाला कधी बोलणार, आमचे डॉक्युमेंट कधी होणार किंवा 76 नंबरची बॅच आहे ती कधी पडणार, अशा विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये येत होते. त्यासाठीच आता MSF ची मोठी भरती या ठिकाणी निघालेली आहे. बऱ्याचशा उमेदवारांना आता मेसेज या ठिकाणी आलेले आहेत. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये नुकतीच या ठिकाणी भरती त्या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे पोलीस आयुक्तालयाकडे विविध प्रकारचे जे उमेदवार होते त्यांची जी लिस्ट आहे ती मागवण्यात आलेली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आयुक्तालयाने लिस्ट देण्याची मागणी या ठिकाणी महामंडळाने केली होती. तीनच जिल्ह्याचे जे आयुक्तालय आहेत त्यांनीच आपली लिस्ट महामंडळाकडे प्रस्तुत केलेली आहे. त्यामध्ये नाशिक ग्रामीण असेल, अहिल्यानगर असेल आणि नागपूर असे तीनच जिल्ह्यांची लिस्ट आतापर्यंत महामंडळाकडे आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने 850 जणांना 18/8/2026 ते 26/8/2026 या दरम्यान म्हणजे आता सध्याच्या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांना मुंबई या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी बोलण्यात आलेले आहे. आता सर्वात महत्वाची जे अपडेट आहे मित्रांनो, ती ही आहे की आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी न्यायचे आहे किंवा आपल्याला ज्या ठिकाणी बोलण्यात आहे महामंडळाने त्यांनी कोणती दक्षता त्या ठिकाणी बाळगायची आहे. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जे आधार कार्ड आहे, पोलीस जे आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता, फॉर्म भरता जे आवेदन अर्ज आहे किंवा जे हॉल तिकीट नंबर आहे ते आपल्याला सोबत त्या ठिकाणी न्यायचे आहे. तो फॉर्म दिलेला असतो, तो फॉर्म व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवरील जे आपली जन्मतारीख आहे आणि आपलं नाव, जे पूर्ण नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे ते आणि आपल्या 10वीचे SSC प्रमाणपत्र त्यावरील आणि आपल्या आधार कार्डवरील सेम असणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये तफावत असेल तर आपलं जे महामंडळ आहे ते त्यांना रिटर्न करतं आणि त्या उमेदवारांना रिटर्न केल्यानंतर कधी बोलण्यात येईल याचंही सांगता येत नाही. आणि ज्यांच्याकडे आवेदन अर्ज किंवा हॉल तिकीट नाहीये, हरवले असतील, काही कारणास्तव ते त्यांना माहिती नसेल, तरी सुद्धा त्या उमेदवारांनी या ठिकाणी या कालावधीमध्ये मुंबई या ठिकाणी यायचे आहे आणि आपली जे डॉक्युमेंट पडताळणी असेल, कागदपत्र पडताळणी असेल ती करून घ्यायची आहे. आपल्याला SSC प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि पोलीस भरती वेळी डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपण दिलेले होते, आवेदन अर्ज आणि हॉल तिकीट नंबर नसेल तर तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण जायचं आहे. असे संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या या ठिकाणी घेऊन यायचं आहे आणि आपली जे डॉक्युमेंट पडताळणी आहे ती करून घ्यायची आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुद्धा यायचं. आणि आधार कार्ड मध्ये थोडीशी का होईना मिस्टेक आहे किंवा नावामध्ये तफावत आहे किंवा आपल्या जे जन्मतारीख आहे, आता माझी जन्मतारीख 17/6/1999 आहे, तर असे पूर्ण जी जन्मतारीख आहे त्या ठिकाणी दिलेली पाहिजे. 1999, 1998 अशी चालणार नाही, तर पूर्ण जन्मतारीख त्या ठिकाणी दिलेली पाहिजे. सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपडेट त्या ठिकाणी करून यायचं आहे. आता जन्मतारखेचं काही उमेदवार काय करतात, आपली जी जन्मतारीख आहे 1998 अशी दिलेली असते, महामंडळ त्या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी बोलण्यात येते. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली जी चूक आहे आधार कार्डची, ती चूक आपल्याला दाखवण्यात येते आणि त्यातून उमेदवार हा रिटर्न घरी पाठवण्यात येतो. त्यानंतर त्यांना कधी बोलवतात हे सुद्धा आम्हाला काही सांगता येणार नाही, कारण बऱ्याचशा जणांचं असं झालेलं आहे, त्यांना घरी पाठवण्यात आलं आणि त्यांना मेसेज अजून सुद्धा आलेला नाही. ते वारंवार आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारत असतात, सर आम्हाला कधी बोलणार. त्यामुळेच आपले जे डॉक्युमेंट आहे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे आणि त्याच ठिकाणी तुमची डॉक्युमेंट पडताळणी चालू आहे. PDF या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुमचं नाव, आवेदन अर्ज आणि उर्वरित माहिती, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला होता पोलीस भरतीसाठी, ज्या लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे महामंडळाकडून, आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या, त्या महामंडळाने आपल्या वेबसाईट वरती दिलेल्या आहे. त्यांची जी PDF आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून PDF मध्ये आपले नाव असेल तर त्या दिलेल्या तारखेमध्ये, दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. जे 6 दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं आहे. दुसरे काही प्रश्न असतील ते आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता.
त्या प्रत्येक प्रश्नांना मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ही सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.